तुम्हाला सांगायला खूप सारे लोक आहेत, बरोबर आहे ना. आता जेव्हाही मम्मी पप्पाचा झगडा होते तुम्ही सांगून त्यांच्यामध्ये बदल होणार नाहीये. प्रयत्न करायचा, एकदम वेळा बदल नसेल होत तर आपण तिथून निघून जायचं, कारण याचा परिणाम तो डायरेक्टली आपल्यावर होते, बरोबर आहे. आपण एकतर शांत होतो किंवा आपल्याला काही बोलावंसं वाटत नाही किंवा आपण चिडचिड होऊन जातो कधी कधी, बरोबर आहे. आणि मुलींना सगळ्यात जास्त त्याचा इफेक्ट होतो, ठीक आहे. मुलींना त्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होते. मुलं मूव ऑन करतात. मुलांचं माहिती कसं असते, तुम्ही त्यांना एक थापडे मारले तरी ते इतके बेशरम जाते की ते लोक माहिती रूमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर ते सगळं विसरून जाते, बरोबर आहे. होते असं तुमच्या बहीण भावामध्ये जेव्हा तुमचं भांडण म्हणजे तुम्ही शांत म्हणजे तुम्हाला ते खराब वाटते मनातून, मुलांना वाटत नाही, वाटते का? नाही वाटत, बरोबर आहे. ते फील करून घेत नाही. पण आपण मुली खूप जास्ती भावनिक राहतो, म्हणजे आपल्याला रडायला येते ना, रडताना तुम्ही लवकर तुमच्या भावाला किती म्हणलं तरी तो रडते का लवकर? किंवा त्याला काही बोला रडते का लवकर? इव्हन क्लासमध्ये पण टीचर रागवते तेव्हा रडते का मुलं? पण मॅडमने जर का आपल्याला रागवलं मुलींना तर आपण लवकर रडतो ना, त्यामुळे कारण आपण खूप भावनिक राहतो म्हणून आपण रडतो, बरोबर आहे. तर अशा वेळेस जर का घरचं वातावरण जर का खराब असेल तर अशा वेळेस तुम्ही जर का बोलण्याने जर का काही चेंज होत असेल तर करून बघायचं, अदरवाईज तिथून निघून जायचं, ठीक आहे. तुम्हाला मी खूप काही मोठे मी सांगणार नाहीये. आपण मोबाईल ॲडिक्शन वरती बोलूया. सगळेजण मोबाईल यूज करतात, किती लोक करतात म्हणजे रोज करणारे. रील्सचे अकाउंट किती लोकांचे आहेत इन्स्टाचे? रील्स किती लोक बघतात? सगळेच बघतात? नाही बघत. रील्स किती लोक बनवतात का रील्स? बनवते. अच्छा, पबजी फ्री फायर वाले किती लोक आहेत? अच्छा, खेळतातच पबजी फ्री फायर वाले, एक दोन असतातच. मुली पण खेळतात. आता मोबाईल आपण का बरं बोलत आहोत, कारण मोबाईल आपल्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाचं नाही, ठीक आहे. महत्त्वाचाच नाही आहे तो मोबाईल. तुम्हाला आता मोबाईलची गरज आहे का? नाही आहे ना. त्याच्यामध्ये फक्त एंटरटेनमेंट करून घेतो, बरोबर आहे. एंटरटेनमेंट होते फक्त तुमचं त्याच्यामध्ये. पण आता मोबाईल एक अशी गोष्ट आहे की जे आपल्या फोकसपासून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते, म्हणजे आपण कुठली गोष्ट फोकस करू शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये, ठीक आहे. का? कारण आपल्या मेंदूमध्ये दोन महत्त्वाचे रसायन कोणाला माहिती आहे का? आपल्या मेंदूमध्ये कुठले रसायन आहे माहिती आहे का? नाही. डोपामाइन, सेरोटोनिन, डोपामाइन. हां, आपल्या ते दोन महत्त्वाचे रसायन आहे. असे तर आपल्या खूप जास्ती संख्येने आपल्या बॉडीमध्ये आपल्या मेंदूमध्ये खूप साऱ्या संख्येने हे असतात, हार्मोन्स असतात. रसायन म्हणजे आपल्या बॉडीचे हार्मोन्स, ठीक आहे. तर डोपामिन आणि सेरोटोनिन हे जे दोन महत्त्वाचे रसायन आहे ना, हे खूप महत्त्वाचे, म्हणजे त्यांच्यावर जर का परिणाम झाला तर आपल्या स्वभावामध्ये बदल घडून येईल, ठीक आहे. समजत आहे? म्हणजे आपण अस्वाभाविकरित्या वागायला लागतो. ते हार्मोन्स जर का इम्बॅलन्स झाले, त्यांचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्या स्वभावामध्ये ऑटोमॅटिक बदल घडून येते. आता तुम्ही जेव्हा मोबाईल बघता, तुमचा मोबाईल घेतला कसं वाटते? त्याच्या फ्री फायर वाल्याला खेळती करून जे पबजी फ्री फायर, तुमचा मोबाईल घेतला खेळता कसं वाटते? खूप राग येते, बरोबर आहे. आपल्यापेक्षा छोटे बहीण भाऊ राहिले तर काय करता तुम्ही? मारून देतो, बरोबर आहे. एक तडसं मारून देतो. मग हे जे आहे ना, हा स्वभाव आपल्याला चेंज करते मोबाईल, बरोबर आहे. आधी आपल्याला एवढी मोबाईलची सवय होती का? कधी बघायला लागली? काय वाटतं तुम्हाला? जेव्हा मोबाईल दिसला. कधी दिसला? जेव्हा थोडे मोठे होत गेले तेव्हा तुम्हाला मोबाईल दिसला. समजला. पहिले होता समजत. मोबाईलने तुम्हाला अट्रॅक्ट केलं असं तुमचं म्हणणं आहे. कोरोनाच्या वेळेस तुम्ही मोबाईल यूज केला का? त्यावेळेस शाळा बंद होती तेव्हा, बरोबर आहे. हां, बरोबर आहे. शाळेचे क्लास वाईज ग्रुप पडले व्हॉट्सअप वरती. मग आपण व्हॉट्सअपचे PDF डाउनलोड करता आपल्याला इन्स्टा माहित झाला, मग आपण इन्स्टा डाउनलोड केला, बरोबर आहे. मग आपल्याला स्नॅपचॅटची माहिती मिळाली, मग आपण स्नॅपचॅट डाउनलोड केला, बरोबर ना. मग आपण पबजी फ्री फायर डाउनलोड केला, बरोबर आहे. तोपर्यंत तुम्हाला मोबाईल समजत होता का? तुम्हाला बघायची पण परमिशन नव्हती किंवा तुम्हाला ते समजतही नव्हतं, बरोबर आहे. येणारे कॉल आपण अटेंड करत होतो आणि ठेवून देत होतो बोलत, बरोबर. मग हे जे आहे ना, कोरोनापासून सगळ्यात जास्ती आपल्याला ज्यावेळेस शाळा बंद होत्या आपल्या, तेव्हा सगळ्यात जास्ती मुलांमध्ये मोबाईलचं ॲडिक्शनचं प्रमाण जास्ती वाढलं आहे. का? कारण शाळा बंद होत्या, मग आपण अभ्यास त्या ऑनलाईनमध्येच करत होतो, बरोबर ना.